एकच सांगायचं आहे की मी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि मी इथं तुमच्यात उपस्थित आहे. याचं कारण काय, तर हे सगळे हे जे बसला ना तुम्ही, या सर्वांची कृपा आहे. कारण सर्व मूळ राष्ट्रवादीचे, परंतु तुम्ही तिकडे गेल्यामुळं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज जिल्ह्याचा अध्यक्ष व्हायचा मान मिळाला. आणि सगळी राजे ही तुमची कृपा आहे. कारण तुम्ही जर तिकडे गेला नसता तर मला कशाला पद मिळालं असतो, मला असं मागे कुठेतरी बसावं लागलं असतं ना, ऐकावं लागलं असतं. तर ह्या कृपेचं आणि या संधीचं नक्कीच आपण सर्व मिळून सोनं करू. तुम्हाला मी एक सांगतो, रामायणामध्ये ज्यावेळेस सेतूचं काम चाललं होतं आणि एक खारुट आहे मातीत जायची आणि पुन्हा त्या पूल दगडावर यायची आणि अंग झटकायची आणि ती खारीचा वाटा, त्याला त्यापासून संबोधित झालं खारीचा वाटा. तसा आमचा शरद पवार पक्ष हा देशाचा पक्ष आहे, मोठा पक्ष आहे आणि या सगळ्यांना घडवले शरद पवार साहेबांनीच घडवलेला आहे. परंतु आता आमचा पक्ष जरी अडचणीत असला तरी आम्ही जास्त काय सांगत नाही. पण मी एकटा माणूस आज आपल्या स्वातीताई आणि वैशालीताईंना 200 ते 250 मतदान मी देऊ शकतो आणि हा माझा खारीचा वाटा नक्कीच आपल्या दोन्ही उमेदवारांना विजय करण्यासाठी पुरेसा आहे असं मला वाटतं. आज मी जर एवढं करत असेल तर प्रत्येकाने जर 10 मतं आणली, 20 मतं आणली तरी आपला उमेदवार आज विजय झालेला आहे. आणि सांगायला असा अभिमान वाटतो की आपल्या या निंबळक गावचं नेतृत्व विठ्ठलराव राजेजीराव नाईक निंबाळकर, बाबासाहेब निंबाळकर, उदयसिंह निंबाळकर, भीमराव कापसे, वामनराव काका अशा दिग्गज नेत्यांनी आपल्या निंबळक गावचं नाव जिल्ह्यात, राष्ट्रात, देशात गाजवलेलं आहे. आज ही वस्तुस्थिती अशी आहे की 50 वर्षानंतर जिल्हा परिषद गटासाठी आपला चान्स मिळाला आहे. मग ती वैशालीताई आहे किंवा आणखीन कुठे बघू नये, तुम्ही भगिनी सगळ्या वैशालीताई आणि आम्ही पुरुष सुद्धा सगळे वैशालीताईच. कारण शिव आणि पार्वती एकच आहे, त्यामुळे पुरुष आणि स्त्री हा भेदभाव मानायची काही गरज नाही. त्यामुळे आपण सर्व वैशालीताई आणि स्वातीताई असं मिळून जर प्रचाराला लागलो तर 100% आपला यश आहे. आणि यश आहे म्हणण्यापेक्षा आज यश मिळालेलं आहे. आज वैशालीताईच्या बद्दल बोलायचं तर सगळ्याच जनतेला माहीत आहे. आपल्या पूर्ण गटामध्ये वैशालीताईंनी जवळजवळ मी तुम्हाला सांगतो 50 ते 60% काम आपलं इलेक्शनचा फॉर्म भरायच्या आधीच केलेलं आहे. मग राहिलेलं 40% काम आपण सर्वांनी केलं तर विजय काय दूर आहे का. मी आज तुम्हाला सांगतो या दोन्ही उमेदवार आपले विजय झालेत. एवढं बोलतो, मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.